आजच्या डिसाईड होतं स्वयंपाकामध्ये आपण पुरणपोळी आणि पाटोळी करू। तर मग मी माझ्या स्वयंपाकाची केली तयारी। छानपैकी पाटोळीच्या इकडे बेसन तयार केली, कांदा टमाटर धनिया आणि हलका मसाला घालून हा बेसन मी तयार केली। छानपैकी दिसायलाही खूप छान दिसत आहे आणि पाटोळी पण खूप छान अशी बनून तयार झालेली आहे, न फुटणारी पाटोळी आहे। आणि आमच्याकडे सर्वांनाच पाटोळीची भाजी आवडते, मला पण आवडते, पण तो भरपूर दिवस झाले पाटोळी काही बनवलेली नव्हती। मग भाजीसाठी पेस्ट तयार केली, कांद्याची क्वांटिटी थोडी जास्त घेतली, खोबरं घेतली, आलं लसण, थोडं खसखस आणि फल्लीदाणा याची पेस्ट तयार केली। छानपैकी बघा ग्रेव्ही खूप छान अशी दिसत आहे। मग लावली एका बाजूला पुरण, कारण मला पुरणपोळीसुद्धा बनवायची होती, भजे बनवायचे होते। तर म्हटलं चला वेळ तर स्वयंपाकामध्ये भरपूर होऊन जातो, उष्णतेचे दिवस आहेत तर हळूहळू स्वयंपाक होतं। तर मग इकडे पुरी तयार केली, पुरणपोळी तयार केली, भजे तयार केली आणि साहेब आले शॉपमधून, तर झालं का बा स्वयंपाक? म्हटलं हो, चला नैवेद्य दाखव। तर